श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 2025 या वर्षामध्ये तुम्हाला मृत्यू देण्याचा प्लॅन करत आहे हा नातेवाईक. नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. त्यामुळे सावध राहा. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. 2025 मध्ये काही लोक तुम्हाला संकटात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक तुमच्याच आजूबाजूला आहेत. तुमच्या डोळ्यांवरील विश्वासाची पट्टी दूर करून तुम्हाला सत्याची ओळख करून देणार आहेत. या तिघांच्या नावांची व त्यांची खरी ओळख सांगत आहे. तसेच त्यांनी तुमच्यासाठी काय षडयंत्र रचले आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ऐका. आणि सुरू करण्यापूर्वी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. 2025 तुम्हाला मोठे यश मिळवण्याचं आहे. देव तुमची साथ देतील, कारण तुम्हाला तुमच्या ग्रह व तारे अनुकूल आहेत. राहू जर तुम्हाला त्रास देत होता, 2025 मध्ये तुम्हाला मोठं यश मिळवायचं आहे. ते तुमची साथ देतील, कारण तुमचा ग्रह व तारे अनुकूल आहेत. राहू जर तुम्हाला त्रास देत होता, 2025 मध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे. म्हणजे शनिदेवांची कृपा तुमच्यावर होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमच्यासाठी संधी निर्माण होतील आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करा. पण तीन गोष्टी जे लोक तुमच्या स्वप्नांवर आघात करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत ते तुमचे मोठे नुकसान करू शकतात. हे लोक तुमच्या समोर खूप जवळचे आणि चांगले बनून वावरतील. त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर असाही संशय येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्यांची फसवणुकीची कल्पनाही येणार नाही. पण वास्तव्यात तेच लोक तुमचे मोठे धोकेबाज असणार आहेत. म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घेणार आहोत. त्यांना आपल्या जीवनातून दूर करायला हवे, कारण जोपर्यंत हे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. 2025 पर्यंत तुम्ही खूप काही शिकला. अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला, पण तरीही तुम्ही त्यांना एक संधी दिली नाही. पण लक्षात ठेवा, जसा कडुलिंबाचा वृक्ष कधीच गोडसर होत नाही, तसंच तसंच ते लोक कधीच बदलत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो. काही वेळा लोक चांगल्या गोष्टी बोलून परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही मोठ्या मनाने त्यांना म्हणजे मोठ्या मनाने तुम्ही त्यांना माफ करता, पण त्याचा परिणाम असा होतो की हे लोक पुन्हा एकदा तुमचं नुकसान करतात. म्हणूनच अशा लोकांना ओळखा, त्यांची नावे जाणून घ्या आणि आपण त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचे दूर करा, कारण हेच तुमचं खरं नुकसान करत आहे. तुम्ही खूप मोठा धोका घेत आहे. त्या धोक्याला आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे आपण निराशेच्या भावनेमध्ये जातो आणि स्वतःला आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. पण आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठी इथे आलो आहोत, कारण 2025 पासून तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्ही खूप स्वप्न पाहिली आहेत. तुमच्या कुटुंबासाठीही खूप काही ठरवलं आहे. तुमच्यासाठी खूप काही स्वप्न आहेत आणि समाजासाठीही काही मोठं करण्याची तुमची इच्छा आहे, कारण तुमची विचारसरणी खूप मोठी आहे. तुम्ही फक्त एक स्वतःचा विचार नाही करत, तर इतरांसाठीही विचार करता. त्यामुळे तुम्ही आयुष्यात प्रगती करता. तुमच्या आयुष्यात राशीचा स्वभाव असा आहे, तुम्ही खूप विनम्र व सुसंस्कृत आहात. तुमच्या हृदय हे कोमल आहे. तुम्ही कधीही कोणाचं मन दुखवू इच्छित नाही. इतर जर चुकूनही एखाद्या प्राण्याला दुखवले तरी तुम्ही त्यांची माफी मागता. अशी व्यक्ती आहात. जर खरोखरच तुम्ही महान आहात, त्यामुळे तुमच्याच परमात्मा तुमच्यामध्ये वास करतो. तुमचा स्वभाव व व्यक्तिमत्व हे तितकंच विश्वासकार्य आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास वाटतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते तुमच्यासारखे नाही. त्यांचाच विश्वास तुम्हाला ठेवता येणार नाही, कारण ते अस्तिनातील साप आहेत. ते मोठे फसवे व गद्दार आहेत. ते फक्त तुमच्याशी गोड राहतात, कारण त्यांना तुमचे शोषण करायचे असतं. तुमच्या पैशाचा व तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो. म्हणूनच ते तुमच्या सोबत राहतात. तुमच्या आसपासचे पुन्हा ते संबंध आहेत खोटे व फसवे आहेत. या लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे आणि 2025 मध्ये तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवं, नाही तर ते लोक एखाद्या वाळवीसारखं तुमचं आयुष्य हे पोखरून खातील. तुम्ही ज्योतिषाच्या मागे किंवा तांत्रिक बाबांकडे जाणं, मग हे उपाय करणं आजमावाल. तुम्ही सतत विचार कराल की तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तुमच्या आयुष्यातील प्रगती होत नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की या मागचं मुख्य कारण हेच लोक आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच ओळखा. तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा, नाही तर तुमचं आयुष्य ते उद्ध्वस्त करून टाकतील. मित्रांनो, आयुष्यात धोक्याची खासियत ही अशी असते की ती नेहमी आपल्या माणसांकडूनच मिळते. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे.
2025 हे आशा व स्वप्न पूर्ण करण्याचं आहे, मेहनतीचं वर्ष आहे, मोठं उद्दिष्ट व प्राप्तीचं वर्ष आहे. आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, ज्या की तुमच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंबर 1, स्वतःच्या उद्दिष्टासाठी स्वतःवर अवलंबून राहा. तुम्ही स्वप्न पाहिले आहे. तुमच्या मोठ्या विचारधारांमुळे तुम्ही काहीतरी करण्याचे ठरवले आहे. पण जर तुम्ही या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून राहिला तर ही तुमची मोठी चूक आहे. तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून राहाल तेच तुमच्या भविष्याच्या तुमच्या मार्गात अडथळे आणतील. नंबर 2, 2025 मध्ये कोणत्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका. तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानतात. पण हेच तुमची कमजोरी आहे. त्यांचा फायदा घ्या. तुमचं पार्टनर तुमचं मोठं नुकसान करू शकतो. नंबर 3, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. फक्त स्वतःचा विचार करतात. त्यामुळे तुमचे पुढे पाऊल कधीही कोणाला न सांगता उचलले पाहिजे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही एकटे नाहीत, कारण परमात्मा नेहमी तुमच्या सोबत आहे. नंबर 4, भगवंताला वेळ द्या. आजच्या धावपळीच्या आयुष्य अनेक वेळ लोक देवासाठी वेळ काढत नाही, पण मंदिरात जाणं, हनुमान चालीसा पाठ करणं किंवा महादेवाच्या पिंडीवर पाणी चा अभिषेक करणं, या 2 मिनिटासाठी तुम्ही हा वेळ काढा. जर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील. जेव्हा तुमच्यावर संकटाचे मोठे डोंगर कोसळले तेव्हा परमेश्वर नक्कीच तुमच्या सोबत उभे राहतील, याची हमी आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील. सर्वात मोठी चूक म्हणजे लाज व लोक काय म्हणतील या विचारांच्या काळात पैसा असलेल्या माणसाला सर्वत्र माणसांना मिळतो. मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमवले का असाना. आम्ही तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसा कमवलेला सल्ला देत नाही, पण हे सांगत आहोत की कोणतेही काम हे लहान व मोठं नसतं. आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमवू शकतो. त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यात काहीही उपयोग नाही. लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा. 2025 हा काळ असा असेल की जिथे लोक तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला ताण देतील. तुमच्या पैशाची व तुमच्या गोष्टीच्या कमतरतेचा फायदा तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतील. पण याच गोष्टींना तुमची प्रेरणा बनवा. नक्की तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला तुमच्या यशाने द्यायचं आहे. यशासाठी प्रेरणा लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा व तुम्हाला बसून रडायचं नाही, तर त्यांच्या गोष्टींवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. 2025 मध्ये तुमचा यशाचा डोंगर उभा करा. अजून कोणी आजपर्यंत साध्य केलं नसेल. आयुष्याची एक गोष्ट लक्षात ठेवा की काही मोठे करण्यासाठी तुम्हाला 100 वर्ष जगायची गरज नाही, पण एक संधीचा योग्य उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता. जितकं आयुष्यात तुम्ही जगला आहात त्यातच काहीतरी करून दाखवा व दुनिया तुम्हाला 100 वर्ष लक्षात ठेवील असं काहीतरी करून दाखवा. जर तुम्ही आमचं हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की हे काम मी उद्या करतो. कारण मित्रांनो, आयुष्यात काही ज्ञान दिवसाचे आहे, आयुष्य हे काही दिवसांचे आहे. पण काही ते दिवस तुमच्या बाजूने असतील तर काही तुमच्या विरोधात ते दिवस असतील. आता आपण चांगल्या व वाईट काळासाठी संदेश पाहूया. जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असते तेव्हा अहंकार करू नका. जेव्हा तुमचा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा आणि कारण तुम्हाला हा बदल निसर्गाचा नियम आहे. सुखानंतर दुःख यायचं ठरलेलंच असतं. 2024 मध्ये तुम्ही खूप सहन केलं. तुम्हाला लोकांनी त्रास दिला. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या बरोबरीने स्वप्न तोडले आहेत. मेहनतीचे फळही तुम्हाला पाहिजे तसे मिळाले नाही. काही लोक अडथळा आणू शकतात. पण हे 3 प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात बिघड होऊ शकतात. म्हणजे नकारात्मक लोक. लोक नेहमी आपल्या आयुष्याची तक्रार करत असतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्याजवळ काहीच नाही. वेळ मिळाला की हे लोक फक्त इतरांची निंदा करत बसतात. जर तुम्ही 2025 मध्ये अशा मानसिकता नकारात्मक होऊ शकते, कारण जसं संगत असतं तसंच रंग, म्हणजे ज्याच्या सोबत आपण राहतो त्यांच्याच सवय आपल्याला येऊ लागतात. आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळवू शकत नाहीत. आता दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे भयाने ग्रस्त असलेले लोक. ते लोक कोणतेही काम पार घाबरत घाबरत करतात. त्यामुळे अगदी छोटंसं कामही त्यांना फार मोठे वाटू लागतं. अशा लोकांचे संग तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. पण एखादं मोठं कामही आपण सकारात्मक दृष्टिकोनातून केलं व सकारात्मकता ठेवून केलं तर ते नक्कीच आपल्याला ते लहान वाटू लागतं. 2025 मध्ये या व्यक्तींपासून दूर राहा, ज्यांची विचारसरणी नकारात्मक आहे, ज्यांचं मन नेहमी नकारात्मकतेने भरलेलं आहे. कारण
अशा प्रकारचा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. 2025 मध्ये तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनणार आहे. म्हणून म्हणते की तुमच्या जवळचा मित्र असेल किंवा तुमचा नातेवाईक अशा व्यक्तींपासून तुम्हाला अंतर ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात काही लोक अहंकारी सुद्धा असतात. आता ही अहंकारी लोक कोण असतात हे समजून घेऊया. हे लोक फक्त स्वतःचा फायदा करणारे असतात. त्यांच्या भावना त्यांना काहीच महत्त्व नसतं. त्यांचा स्वार्थ साधण्यात मग्न असतात. हे लोक तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यात असू शकतात. तुम्ही कधी स्वतःचे अनुभवलं असेल की हा व्यक्ती कसा आहे. जर तुम्ही एखादं तडपणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात. म्हणजेच तुम्ही इतरांसाठी सहानुभूती ठेवता. तुम्ही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहात. पण तुमच्या आजूबाजूला एखादा हा व्यक्ती आहे ज्याला फक्त स्वतःचाच आणि स्वतःचाच विचार करायचा आहे. त्याचा फायदा होत असेल. भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. अहंकाराने भरलेल्या रावणाचेही काही चालले नाही. आपण तर फक्त साधे माणूस आहोत. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला खूप जास्त अहंकारी असलेले लोक व स्वतःच्या मोठेपणात बघून राहणारे, सतत मी हे करीन, मी हे करून दाखवीन, मी ते करून दाखवीन असं सांगणारे व्यक्ती, तर अशा गर्विष्ठ व्यक्तींशी नातं ठेवण्यात काहीही अर्थ नाही. माणसामध्ये विनम्रता असावी. तर जर त्यांनी आयुष्यात काही मिळवलं असेल तर त्याचं सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं. त्यांनी ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे सर्व काही आहे हे महादेवांच्या कृपेमुळे आहे. आणि जर अशा विचार करण्याच्या आधारावर आयुष्य जगलं गेलं तर खूप काही करू शकतो. अहंकारी व्यक्तींच्या आजूबाजूला जाऊ नका. मित्रांनो, यासोबत तुमच्या आजूबाजूला काही ईर्ष्याळू लोक असतात. म्हणजेच काय, असे लोक असतात ज्यांच्या इतरांना यशाचा व कशावर नजर लावण्याची सवय त्यांना असते. इतरांच्या प्रगतीबद्दल त्यांना चांगलं वाटू बघू शकत नाहीत. तर एखाद्या व्यक्तीला यश मिळालं तर निराशही होऊ आतल्या आत ते आतूनच अस्वस्थ होतात. मनोमन त्यांना वाईट शुभेच्छा देतात. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात बिघड होऊ शकते. आत्मविश्वास देखील होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीही करत नाही. कशाच्या कामाचे ते नसतात. तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांच्या मनात इच्छा आहे, ज्यांच्यावर अहंकार आहे व ज्यांच्या मनात नकारात्मक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याचा खरा चेहरा समोर आणणार आहोत. तुम्ही थोडासा संयम दाखवा, कारण त्यांचे नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याची हमी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत देतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण 2025 मध्ये धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय गुरुजींनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या उपाय हा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांचे काम हे नक्कीच पूर्ण होणार आहेत. मी खूप काही करू शकतो. मी या 3 लोकांबद्दल बोलूया. ज्या व्यक्तींपासून तुम्हाला धोका आहे व संपवण्याचा विचार आहे त्याचं नाव इंग्रजीतील एम अक्षराने सुरू होतं. तुम्हालाच त्याच्या नजरेवर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. अचानक तुमचं स्वास्थ्य खराब होऊ शकतं. कधी-कधी अचानक चिडचिडेपणा येतो. आयुष्यात सावट तुमच्यावर येतं. तुमचं काम करण्याची इच्छा होत नाही, अशी परिस्थिती होती. व दुसरं असा व्यक्ती आहे की तुमच्या कुटुंबातीलच तो आहे. 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे. त्याचा रंग सावळा आहे आणि तो एक पुरुष आहे. हा व्यक्ती तुमच्या यशाबद्दल, तुमच्या व्यापारातील प्रगतीबद्दल व तुमच्या घरातील सुखवादी विधानाबद्दल गुप्त माहितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुमच्यासमोर अजून एक व्यक्ती, तो अत्यंत नकारात्मक व त्याचं नाव हे व अक्षराने सुरू होतं, म्हणजेच इंग्रजीतील व्ही. त्यांनी तुमच्या साठी खूप काही तांत्रिक क्रिया केली आहे, ज्याचा नकारात्मक स्वभावामुळे या आयुष्यात काहीही करू शकणार नाही. असे यश पाहून तुम्हाला असं होतं की त्याचं त्या अक्षराने नाव सुरू होतं आणि तो तुमचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक क्रियांमध्ये प्रयत्न करतो. त्यामुळे वेळेवर सावध राहा आणि नावांच्या व्यक्तींपासून लांब राहा. त्यांच्यासोबत तुमचे कोणतेही राज शेअर करू नका व त्या व्यक्ती तुमच्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल, पण कुठेतरी संभाषण वळवून त्यांच्यापासून लांब राहा. व 3 लोक खूपच घातक आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. हीच आमची तुम्हाला विनंती आहे. जर तुम्हाला यश व धनप्राप्तीसाठी काही करायचं असेल तर पुढील उपाय आहेत. पाण्यात थोडंसं काळे तीळ घाला, थोडे कच्च्या गाईचे दूध घाला आणि हे मिश्रण तयार करा व शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. 2025 मध्ये तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आशीर्वाद तुम्हाला मिळतील. भगवान लक्ष्मीनारायण तुमच्यावर कृपा करतील. देवांचा वास तुमच्यावर राहील. त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी असतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो,
धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.